नागभीड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी सायंकाळी गोविंदपूर महामार्गावर मांगरूळजवळील नागमोडी वळणावर शेताकडे आलेल्या एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ आला आणि पुढे जे घडले ते आश्चर्यकारक होते। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतावरील काम आटोपल्यानंतर सायंकाळी 5:30च्या सुमारास शेतकरी आपल्या गोविंदपूर या गावी सायकलने जायला निघाला। मांगरूळ ते गोविंदपूर या मार्गाने नहरच्या समोरील नागमोडी वळणावर जाणार इतक्याच अचानक समोरील जंगलातून वाघ रस्त्यावर आला। दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले। दोघांच्याही मागे पुढे कुणीच नव्हते। प्रत्यक्ष वाघ समोर असल्याने शेतकरी स्तब्ध झाला। जीवाचे काही बरी वाईट होईल तेवढ्यातच मांगरूळवरून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस आली। वाघ आणि शेतकरी हे दोघेही एकमेकांसमोर उभे असल्याचा थरारक प्रसंग त्यांनी बघितला। लगेच चालकाने एसटी थांबवली आणि शेतकऱ्याला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला। क्षणाचा विलंबही न करता शेतकऱ्याला एसटी बसमध्ये बसवण्यात आले। त्याची सायकलही एसटीत घेण्यात आली। एसटी बसमुळे वाघ क्षणातच त्या ठिकाणावरून जंगलाच्या दिशेने निघून गेला। वेळ आली होती पण काळ आला नव्हता, त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला।